आणि त्यानंतर मी भारतातली पहिली हेल्थ इन्शुरन्स कंपनी, जी एक्सक्लुझिव्ह हेल्थ इन्शुरन्स कंपनी भारतातली पहिलीच होती, स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनी. तर या कंपनीमध्ये मी जॉईन केलं पुण्याला एरिया मॅनेजर म्हणून. आणि मी रेस्ट ऑफ महाराष्ट्राचा इन्चार्ज होतो. हेल्थ इन्शुरन्स या संस्थेवरचा लोकांचा विश्वासच उडला. लोकांना वाटतं हेल्थ इन्शुरन्समध्ये फक्त कंपन्या पैसे घेणार आणि मला जेव्हा माझी गरज आहे तेव्हा माझा क्लेम रिजेक्ट होणार. म्हणून मी बजाज एलियन्स नंतर स्वतःची कंपनीची स्थापना केली, ज्या कंपनीचं नाव आहे एम्पथी मेडिक्लेम कन्सल्टन्सी LLP. प्रिडॉमिनेंटली आमचा बिझनेस काय, आम्ही हेल्थ इन्शुरन्समध्ये जे क्लेम येतात ते क्लेम रिजेक्ट होतात. ते का झाले, ते योग्य डिडक्शन होते का नव्हते, ते आम्ही चेक करतो आणि लोकांना क्लेम सेटलमेंट करण्यासाठी पूर्ण कन्सल्टेशन देतो, मार्गदर्शन करतो. मग आता हेल्थ इन्शुरन्सबद्दल हे चॅनल यूट्यूब चॅनलची गरज काय गरज आहे माहिती, सगळ्यात मोठी गरज. नमस्कार, माझं नाव सचिन श्रीकांत महाजन आणि माझा हेल्थ इन्शुरन्स क्षेत्रामध्ये 25 वर्षापेक्षा जास्तचा अनुभव आहे. मी 1998 साली ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीची एजन्सी घेतली. त्यानंतर 2002 साली बजाज एलियन्स जनरल इन्शुरन्सची एजन्सी घेतली आणि मी तेव्हा पॉलिसी विकायचो. ओरिएंटल इन्शुरन्सची पॉलिसी होती, सम इन्शुर होती 15,000 फक्त आणि प्रीमियम होता 212 रुपये वर्षाला. तेव्हा GST प्रकरण नव्हतं, तेव्हा सर्व्हिस टॅक्स असायचं फक्त 8%. तेव्हा सरप्राईज वाटेल तुम्हाला, कॅशलेस हॉस्पिटलायझेशन नव्हते. ओके. आणि बजाज एलियन्समध्ये सुद्धा हेल्थ गार्ड पॉलिसी होती, जी आजही हेल्थ गार्ड प्रोडक्ट आहे त्यांच्याकडे, त्यात इम्प्रोव्हेशन झालं आहे. त्यानंतर मी टाटा AG जनरल इन्शुरन्सला एरिया मॅनेजर म्हणून होतो अराऊंड 3 वर्ष. आणि त्यानंतर मी भारतातली पहिली हेल्थ इन्शुरन्स कंपनी, जी एक्सक्लुझिव्ह हेल्थ इन्शुरन्स कंपनी भारतातली पहिलीच होती, स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनी, त्याचं पूर्ण नाव स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. तर या कंपनीमध्ये मी जॉईन केलं पुण्याला एरिया मॅनेजर म्हणून. आणि मी रेस्ट ऑफ महाराष्ट्राचा इन्चार्ज होतो. आणि पुण्याचा बिझनेस तेव्हा होता, पूर्ण रेस्ट ऑफ महाराष्ट्राचा बिझनेस होता, वर्षाला 11 लाख रुपये. मी जॉईन केलं आणि मला एक गॅरंटी होती की हेल्थ इन्शुरन्सची इतकी प्रचंड डिमांड आहे की हेल्थ इन्शुरन्सला आज एक एक्सक्लुझिव्हली विकणारी कंपनी मार्केटमध्ये नाहीच आहे. आणि म्हणून ही खूप नवीन गोष्ट होती, लोकांना त्याचं प्रचंड कुतूहल होतं. आणि या पद्धतीने आम्ही बिझनेस स्टारचा वाढवला. 11 लाखाहून तो पहिल्या वर्षी 1.5 कोटी झाला, नंतर 5 कोटी झाला. असं करता करता मी स्टार हेल्थमध्ये 13.5 वर्ष काम केलं. एरिया मॅनेजरपासून जॉईंट एक्झिक्युटिव्ह डिरेक्टरपर्यंत माझे प्रमोशन्स मिळाले मला या 13.5 वर्षात. आणि रेस्ट ऑफ महाराष्ट्राचा बिझनेस तुम्हाला आश्चर्य वाटेल, 11 लाखावरून 1,000 कोटीपर्यंत नेला आमच्या टीमने. तर हे का झालं, माझं म्हणणं देर इज नथिंग ग्रेट अबाउट इट. हेल्थ इन्शुरन्समध्ये डिमांडच इतकी प्रचंड आहे की 11 लाख ते 1,000 कोटी ही जर्नी नॅचरली झाली, ऑर्गॅनिकली झाली. त्यात लोकांना मी एज्युकेट केलं, मेंटॉरिंग केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं, एक माझा जो अँगल नेहमीच पहिल्यापासून आहे तो अशा पद्धतीने सांगा, मेडिक्लेम हेल्थ इन्शुरन्स अशा पद्धतीने सांगा की लोकांना लाँग टर्ममध्ये त्याचा फायदाच झाला पाहिजे. त्यांनी कधी म्हणायला नको की हेल्थ इन्शुरन्स कशाला घेतला, हेल्थ इन्शुरन्स घेण्याची मी चूक केली असं म्हणायला नको. या पद्धतीने मी हेल्थ इन्शुरन्स प्रमोट केला. आणि मी लोकांना नेहमी सांगायचो की तेच सांगा की हेल्थ इन्शुरन्समध्ये काय कवर नाही आहे, कुठले वेटिंग पिरियड्स आहेत, कुठले एक्सक्लुजन आहे, कुठले क्लेम कधी मिळतच नाही, हे पहिले सांगा. आणि हेल्थ इन्शुरन्स म्हणजे कल्पवृक्ष आहे, सगळे लोक स्वतःहून बाय करतात. आणि जेव्हा आपल्याकडे 52 कशी सोनं असतं ना, तेव्हा खोटं बोलून विकण्याची मुळीच गरज नसते. पण आज मी पाहतोय रॅम्पंटली मिससेलिंग होते, बँकांमध्ये पॉलिसी मिससेलिंग होतात मोठ्या प्रमाणात. काही शॉर्ट टर्ममध्ये पैसे कमवण्यासाठी पॉलिसी विकल्या जातात. आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होतो माहिती, हेल्थ इन्शुरन्सची इकोसिस्टीमच डिस्टर्ब झालेली आहे. हेल्थ इन्शुरन्स या संस्थेवरचा लोकांचा विश्वासच उडला. लोकांना वाटतं हेल्थ इन्शुरन्समध्ये फक्त कंपन्या पैसे घेणार आणि मला जेव्हा माझी गरज आहे तेव्हा माझा क्लेम रिजेक्ट होणार. आणि यामध्ये कस्टमर भरडल्यात आहे, त्याचं मला खूप दुःख होतं. स्टार हेल्थ सोडल्यानंतर मी भारतातली अगेन एक फार मोठी दिग्गज कंपनी बजाज एलियन्स जनरल इन्शुरन्स या कंपनीमध्ये त्यांच्या हेल्थ बिझनेससाठी मी नॅशनल लीडर म्हणून जॉईन केलं. आणि मी या कंपनीमध्ये बजाजमध्ये 1 वर्ष होतो. आणि मला एक जाणवलं की या क्षेत्रात किती प्रचंड काम करण्यासारखे आणि किती काम आपण करू शकतो. म्हणून मी बजाज एलियन्स नंतर स्वतःची कंपनीची स्थापना केली, ज्या कंपनीचं नाव आहे एम्पथी मेडिक्लेम कन्सल्टन्सी LLP. प्रिडॉमिनेंटली आमचा बिझनेस काय, आम्ही हेल्थ इन्शुरन्समध्ये जे क्लेम येतात ते क्लेम रिजेक्ट होतात किंवा क्लेममध्ये डिडक्शन होतात अमाऊंटमध्ये. तुम्ही क्लेम केलं 5 लाख, तुम्हाला मिळाले 3.5 लाख.
1.5 लाख डिडक्ट झाले. ते का झाले, ते योग्य डिडक्शन होते का नव्हते, ते आम्ही चेक करतो आणि लोकांना क्लेम सेटलमेंट करण्यासाठी पूर्ण कन्सल्टेशन देतो, मार्गदर्शन करतो. आणि मला अतिशय गर्वाने सांगायला आवडेल की या क्षेत्रामध्ये काम करणारे अक्षरशः भारतात कोणी नाही म्हटलं तरी चालेल, डेडिकेटेडली एकच गोष्ट, हेल्थ इन्शुरन्स क्लेम सेटलमेंट. बाकी कुठलेही इन्शुरन्स क्लेम सेटलमेंटमध्ये आम्ही काम करतो, फक्त हेल्थ इन्शुरन्स क्लेम सेटलमेंट. त्यामध्ये लोकांचे सगळे क्लेम आम्ही सेटल केले. आत्तापर्यंत आमच्याकडे सगळ्या केसेस आम्ही सेटल केलेल्या आहेत. एक 15 ते 17 केसेस ओम्बड्समनच्या हिअरिंगसाठी थांबल्या, वाट पाहत आहे. पण पीपल आर व्हेरी हॅपी अबाउट इट. आम्हाला वर्ड ऑफ माउथ थ्रू खूप रिस्पॉन्स मिळाला आणि मिळतो आहे कंटिन्युअसली. तर मी याच फोरममध्ये परत आमच्या ज्या लोकांनी आमचा विश्वास ठेवला त्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद म्हणतो. मग आता हेल्थ इन्शुरन्सबद्दल हे चॅनल बिनल यूट्यूब चॅनलची गरज काय? काय गरज आहे माहिती? सगळ्यात मोठी गरज या इकोसिस्टमबद्दल लोकांचा जो अविश्वास झालेला आहे. लोकांना वाटतं की काहीतरी पैसे कमवण्यासाठी शॉर्टकट मेकॅनिझममध्ये मला पॉलिसी दिल्या गेलेल्या आहेत आणि क्लेममध्ये मेजर प्रॉब्लेम येतात, लोक स्ट्रगल करतात, लिटरली ॲग्रेसिव्ह झालेले, रिॲक्टिव्ह झालेले बघितलेले मी. लोकांनी एजंटला शिवाय देणं, हेल्थ इन्शुरन्स कंपनीबद्दल निगेटिव्ह कमेंट टाकणं, हे इतक्या मोठं वाढलेलं आहे. इनफॅक्ट मी पाहतो की जी कंपनी फार नावारूपाला आम्ही आणली एवढ्या छोट्याशा लेवलहून, ती इतक्याच जबरदस्त लेवल आली. आज स्टार हेल्थ भारतातली सगळ्यात मोठी कंपनी आहे. 15,000 कोटीपेक्षा जास्त प्रीमियम कलेक्शन आहे त्यांचं. इंडस्ट्रीचं साईज किती माहिती तुम्हाला? इंडस्ट्री साईज आहे 1 लाख कोटी. त्यातला 15% म्हणजे 15,000 कोटीचा बिझनेस स्टार हेल्थ एकटी करते कंपनी. पण मी जेव्हा पाहतो निगेटिव्ह कमेंट, निगेटिव्ह पब्लिसिटी, याला उपाय काय? माझं मत याला उपाय एकच आहे ना, प्रॉपर एज्युकेट करा. आणि मग मी आता काही ट्रेनिंग घेत नाही. मी स्टार हेल्थमध्ये पूर्वी प्रचंड प्रमाणात हजारो ट्रेनिंग घेतली. मी मोठ्या प्रमाणात 40,000पेक्षा जास्त एजंटला मी ग्रूम केलं, नर्चर केलं, मेंटॉर केलं. ते आता त्या कंपनीत मी नसल्यामुळे आणि मी कुठल्याच कंपनीत नसल्यामुळे मला इतक्या मास केलो कसं अपील करता येईल? तर मला वाटतं एकच गोष्ट आहे, यूट्यूब चॅनलसुद्धा लॉन्च करा, लोकांपर्यंत पोहोचा, जनसामान्यापर्यंत. त्यांना सांगा हेल्थ इन्शुरन्स हा कल्पवृक्ष आहे, त्यात काय पेएबल नाही, काय पेएबल आहे, वेटिंग पिरियड काय, ते अंडरस्टँड करा, खाचाखुचा अंडरस्टँड करा. मग तुम्ही स्वतः मनापासून म्हणाल की येस सर, तुम्ही म्हणता ते खरं आहे, हेल्थ इन्शुरन्स खरोखर कल्पवृक्ष आहे. त्यासाठीच मी चॅनलच लॉन्च करतो आहे. आणि चॅनलचं नाव असणार आहे एम्पथी द मेडिक्लेम मेंटॉर. आणि मेडिक्लेम का? मेडिक्लेम हे नाव सर्वसामान्यांना कळतं आणि म्हणून मेडिक्लेम मेंटॉर. मेंटॉरिंग म्हणजे काय? परत हेच चॅनल असणार आहे जे एजंटलासुद्धा ग्रूम करेल, एजंटला सांगेल कसं मिससेलिंग करू नका, काय करा, लोकांचा फायदा कशात आहे. आणि माझं म्हणणं ना, कस्टमरचं वेलफेअरचं आपण काळजी घेतली, आपलं वेलफेअर ऑलरेडी घडतंच. आपल्याला जर मिळणार आहे पैसा, मान मराठा, हे सगळं बाय प्रोडक्ट आहे. मनापासून कस्टमरसाठी प्रचंड चांगलं करा. तुमचा विकास, तुमच्या सर्वांगीण ग्रोथ कोणीच थांबवू शकत नाही. तर म्हणूनच हे चॅनल लॉन्च केलं. थँक्यू व्हेरी मच.